नमस्कार। नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीसह मित्र पक्षांचा धुव्वा उडवत स्वबळावर एकहाती सत्ता मिळवली आहे। 122 पैकी एकट्या भाजपने 72 जागांवर आपले उमेदवार निवडून आणले असून भाजपचा महापौर बसणार हे आता स्पष्ट झाले। त्यामुळे सगळे विजयाचा आनंद साजरा करत असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र भाजपला डिवचण्याचं काम केलंय। संजय राऊत यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून मंत्री गिरीश महाजन व नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राहुल ढिकले यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडिओ पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे। त्यामुळे निकालानंतरही राजकीय आरोप प्रत्यारोपांना पुन्हा एकदा उधाण आलंय। नाशिकमध्ये भाजपने स्वबळावर 72 जागा जिंकल्या। नाशिकमध्ये एकूण 31 प्रभाग आहेत। त्यात प्रभाग क्रमांक 30 मधील ड गटाचा निकाल हा विशेष चर्चेचा ठरला। या प्रभागात भाजपचे अजिंक्य साने हे निवडून आले आहेत। या निकालावरून आमदार राहुल ढिकले आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ एक्स वर पोस्ट करत संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे। नहीं आया तो मेरी जिम्मेदारी पे कुछ जेल में डाल तो मैं तुम्हारे को छुट्टी करके नहीं दिया। अरे भाई मला भेटून देतो आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार असं शीर्षक देऊन संजय राऊत यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे। संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन व राहुल ढिकले यांच्यातील संभाषणावरून लिहिलं आहे की राहुल ढिकले साने निवडून आला म्हणजे अवघड आहे, तुमचीच कृपा। तर गिरीश महाजन मुसलमानामुळे झाला चिपड्या, बोला साहब आपको पैनल नहीं निकाल के दिया तो मुझे जेल में डाल देना काय म्हणतो, अगर मैंने तुमको वोटिंग निकाल के नहीं दिया तो आमदार बाई भेटू देत नव्हती। तर राहुल ढिकले व गिरीश महाजन यांच्यात झालेला संभाषणाचा व्हिडिओ संजय राऊत यांनी हा शेअर केला आहे। त्यामुळे आता मंत्री महाजन किंवा आमदार राहुल ढिकले यांच्याकडून या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।